कसबा बावड्यातील डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं आज अर्थ अवर उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमाच्या निमित्तानं महाविद्यालयानं केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी रात्री 7:30 ते 8:30 या वेळेत विजेची उपकरणं बंद ठेवून पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत योगदान दिलं। या उपक्रमाचा भाग म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील 30,000 पथदिवे बंद ठेवण्यात आले। जगभरात 2007 पासून अर्थ अवर हा उपक्रम सुरू झालाय। 190 देशात हा उपक्रम राबवला जातो। भारतात 2010 पासून फक्त कोल्हापूर शहरात डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जातो। डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं महानगरपालिका, शिवाजी विद्यापीठ आणि महावितरणच्या सहकार्यानं दरवर्षी वीज बचत आणि पर्यावरण रक्षण मोहिमेचा भाग म्हणून 1 तास विजेचा वापर बंद ठेवून अर्थ अवर उपक्रम राबवला जातो। यावर्षी सुद्धा शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमात शहरातील 30,000हून अधिक पथदिवे रात्री 7:30 ते 8:30 या वेळेत बंद ठेवण्यात आले। या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होत विजेची बचत करावी असं आवाहन डॉक्टर राहुल पाटील यांनी केलं। 1 तास पूर्ण लाईट घालवली जाते, तर ह्याच्या मागचा हेतू हाच असतो की विजेची बचत करणे, तसंच वातावरण दूषित कमी करणे। गेल्याच आठवड्यात एक आर्टिकल आलं होतं की जवळजवळ महाराष्ट्राला या 3 महिन्यात मार्च, एप्रिल, मेमध्ये 31,000 मेगावॅट एनर्जीची आवश्यकता होती आणि आपण जवळजवळ 5 ते 7,000 मेगावॅट शॉर्टफॉल आहोत। तर हे जर आपल्याला गॅप जर कमी करायचा असेल तर ह्या अशा उपक्रमांची खूप आवश्यकता आहे। तर मी तुमच्या माध्यमातून आव्हान करतो, सर्व नागरिकांना आव्हान करतो की या अशा उपक्रमांना तुम्ही साथ द्यावी आणि विजेची बचत करावी, कारण येणाऱ्या भविष्यासाठी विजेची बचत करणं खूप काळाची गरज आहे। या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूरवासियांनी आपल्या घरातील विद्युत दिवे तसंच उपकरणं बंद ठेवली। या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनीही ऊर्जा बचतीमधून कार्बन उत्सर्जन थांबवण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावं असं आवाहन केलं। गेले 14 वर्षापासून डी.वाय. पाटील हा उपक्रम करते आणि या उपक्रमामागचा उद्देश असा आहे की जे एनर्जी कन्झम्पशनमुळे जो कार्बन डायऑक्साईड हवेत सोडला जातो, त्याच्यामुळे जे काही निसर्गाला हानी पोहोचते किंवा जे काही हवामानात बदल होते त्याच्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, त्यामुळे आम्ही करतोय। सगळ्यात पहिल्यांदा हा उपक्रम सिडनी येथे चालू झाला होता आणि आता 190 देश जवळपास हा उपक्रम राबवतात। तर माझं सगळ्यांना असं आव्हान आहे की तुम्ही सुद्धा या उपक्रमात सहभागी व्हावं। डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता, प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉक्टर लितेश मालदे, अधिष्ठाता डॉक्टर राहुल पाटील, NSS समन्वयक प्राध्यापक योगेश चौगुले, प्राध्यापक इंद्रजित जाधव, प्राध्यापिका निलिमा भटकर, प्राध्यापक मनजित जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी हा उपक्रम यशस्वी केला। डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, आमदार सतेज पाटील यांचं या उपक्रमासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं।